सांब सदाशिव श्री स्वामी समर्थ. होय, येत्या 1 मिनिटात तुझी मोठी प्रार्थना पूर्ण होईल. हे महादेवा आणि पार्वती आई, जे कोणी दुःखाचा नाश करणारी शिव आणि सकव्याची ही पवित्र कथा फक्त मनापासून ऐकतील, त्यांचे सर्व दुःख, रोग, आजार दूर करून त्यांना धनवान बनवा आणि त्यांना कधीही काहीही कमी पडू देऊ नका. महादेव आणि सकव्याची ही कथा शांतपणे ऐकल्याने दुःखी भाग्यात चमत्कार तर होतोच, पण कितीही मोठे पाप, नशिबाला लागलेली पनवती जळून खाक होते. जो कोणी खऱ्या श्रद्धेने ही कथा ऐकतो त्यांच्या घरी गरिबी दिसत नाही आणि कायम त्यांच्या घरी सुख समृद्धी नांदते. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजची कथा ही अतिशय प्रेरणादायक आणि तुमच्या भाग्यात चमत्कार करणारी ठरणार आहे. ही कथा शेवटपर्यंत ऐकल्यास तुमचे पूर्णपणे पाप धुवून निघेल, तुमचे शत्रू नष्ट होतील आणि भगवंत स्वतः येऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ही कथा सकवा आणि सकवीची आहे. एकेकाळी सकवा आणि सकवी शिव मंदिराच्या बाहेर बसले होते. बाहेर बसले असताना सकवीने सकव्याला 3 प्रश्न केले आणि म्हणाली, हे पियाजी, जगातील सर्वात मोठा धर्म कोणता आहे? दुसरा प्रश्न म्हणजे जगातील सर्वात मोठी देणगी काय आहे? आणि तिसरा आणि शेवटचा प्रश्न असा आहे की जगातील सर्वात मोठी शक्ती कोणती आहे जी यमराजालाही पराभूत करते? सकवा आणि सकवीची ही कहाणी खूप प्रेरणादायक ठरणार आहे, त्यामुळे ही कहाणी शेवटपर्यंत ऐका. यामुळे कित्येक भक्तांचे पाप नष्ट झाले आहे. कित्येक भक्तांच्या इच्छा स्वामींनी स्वतः येऊन पूर्ण केल्या आहेत. ही एक अतिशय पवित्र आणि प्राचीन कथा आहे. या कहाणीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर स्वामी समर्थ माऊलीचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. चला तर मग कहाणीला सुरुवात करूया. सकवा सकवीला सांगतो की तुला पडलेल्या या 3 प्रश्नांची उत्तरे एकाच कथेत मिळतील. सकवा सकवीला म्हणतो की तुम्ही तुमचं मन शांत ठेवून ही कथा ऐका, जी मी आता तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला या कथेत आपल्याला पडलेल्या 3ही प्रश्नांची उत्तरे मिळतील. सकवी म्हणते की ठीक आहे, तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे ही कथा मी लक्षपूर्वक ऐकेन. सकवा कथा सुरू करतो. सकवा म्हणतो की एका शहरात एक शेठ राहत होता. त्या शेठला एक मुलगा होता. मुलाचे नाव कर्मवीर होते. त्याला देवावर प्रचंड विश्वास असायचा. त्याने नेहमीच गरिबांची सेवा केली होती आणि करत होता. एक दिवस कर्मवीरने त्याच्या वडिलांकडे मला घोडाच हवा असा हट्ट धरला आणि मुलाच्या हट्टामुळे त्याचे वडील देखील त्याला घोडा घेऊन देतात. कर्मवीर घोड्यावर बसून त्याच्या शहरात रोज आनंदाने फिरत असतो. एक दिवस असंच फिरता फिरता कर्मवीर एका नगरात जाऊन पोहोचतो. तेव्हा तो अशा ठिकाणी पोहोचतो जेथे पाण्याची काहीच व्यवस्था नव्हती आणि आता कर्मवीरला भयंकर तहान लागलेली असते. त्यामुळे तो कुठे पाणी भेटतंय का हे बघत असतो, परंतु त्याला कुठेही पाणी दिसत नाही. त्याचबरोबर कर्मवीरचा घोडा देखील पाण्यासाठी अस्वस्थ झालेला असतो. त्यालाही पाण्याची मोठी गरज असते. कर्मवीर आणि कर्मवीरचा घोडा दोघेही तहानलेले होते. दोघेही हळूहळू अशा ठिकाणी पोहोचतात जिथे एक गरीब, ज्यांना पाणी मिळत नाही त्या लोकांना पाणी देऊन तो त्या लोकांचा आत्मा शांत करत असतो. म्हणजे त्यांची तहान भागवताना तो कर्मवीरला दिसतो. म्हणजेच तो गरीब, ज्यांना पाणी भेटत नाही त्यांना पाणी पाजून त्यांचा आत्मा शांत करत असतो. तो गरीब रोज ज्यांना पाणी भेटत नाही त्यांना पाणी देत असे आणि त्याचे रोजचे काम ते झाले होते. त्याची ती आवड झाली होती. त्याच्याकडे पाणी पिण्यासाठी लोकांची मोठीच्या मोठी रांग लागायची. थकलेले लोक दूर दूरवरून
त्याच ठिकाणी पाणी प्यायला यायचे आणि त्या व्यक्तीला खूप मोठे मोठे आशीर्वाद द्यायचे. प्रत्येक पाणी पिणारा व्यक्ती त्या गरीब व्यक्तीला आशीर्वाद देताना म्हणायचा की तुझं आयुष्य वाढत राहो, भगवंत तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो, परमेश्वर नेहमी तुला सुखी ठेवणार आहे, तुझ्या कुटुंबाचं रक्षण करणार आहे, तुझी मुलं खूप शांततेत जगतील, असे चांगले चांगले आशीर्वाद प्रत्येक पाणी पिणारा व्यक्ती त्या गरीब व्यक्तीला देत असे. चकवा चकवीला म्हणतो की इथून पुढची कथा लक्षपूर्वक ऐका. उत्तरात चकवी देखील चकव्याला म्हणते, होय बियाजी, मी तुमची कथा लक्ष देऊन ऐकत आहे, तुम्ही तुमची कथा चालू ठेवा. दुसरीकडे कर्मवीर हे सगळं दृश्य पाहतच राहिला होता. कर्मवीर ते पाहत होता की सर्वजण या गरीब व्यक्तीचे पाणी पीत आहेत आणि त्या गरीब व्यक्तीला खूप सुंदर सुंदर अविस्मरणीय आशीर्वाद देत आहेत. तो कर्मवीर मनातच म्हणत होता, बापरे, पाणी दिल्याने इतके चांगले आशीर्वाद मिळताना मी पहिल्यांदाच पाहतोय. आता कर्मवीरच्या मनात अनेक प्रकारचे विचार यायला सुरुवात झाली. त्याच्या मनात एक गोष्ट आली की हा गरीब व्यक्ती अनेक लोकांची तहान भागवू शकतो, मग मी का नाही. आणि त्याने निश्चय केला की मी देखील अशी सेवा करून माझ्यासाठी खूप आशीर्वाद मिळवीन. मी देखील असंच लांबून लांबून येणाऱ्यांना पाणी देऊन त्यांचा आत्मा शांत करेन. तहानलेल्यांची तहान मी स्वतः भागवेन. आणि ही गोष्ट कर्मवीरच्या मनात घर करून गेली. त्याने ठरवलं की आता कितीही काहीही झालं तरी मी देखील ही सेवा चालू करणार आणि माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी चांगले चांगले आशीर्वाद प्राप्त करून घेणार. थोड्याच वेळात कर्मवीर आपल्या घरी येतात आणि ही सर्व गोष्ट त्यांच्या वडिलांच्या कानावर घालतात. कर्मवीर त्यांच्या वडिलांना सांगतात की मला काहीही करून मोठे मोठे 20 हंडे हवे आहेत. कर्मवीरचे वडील हे त्या शहराचे मोठे शेठ होते. त्यावर कर्मवीरचे वडील म्हणतात की बाळा, तुला या हंड्यांची काय गरज आहे, आपल्याला काय कमी आहे आणि तू असलं काहीतरी माझ्याकडे का मागत आहेस, त्यापेक्षा काहीतरी दुसरं माग. पण कर्मवीर त्याच्या विचारावर ठाम असतो आणि तो त्यांच्या वडिलांना म्हणतो की नाही, मला फक्त आणि फक्त 20 हंडे हवे आहेत, ते म्हणजे आत्ताच्या आत्ता. तेव्हा कर्मवीर त्याच्या वडिलांना सांगतो की बाबा, पैसा, संपत्ती, जागा हे सर्व काही क्षणापुरता आनंद आहे, पण मला एक सेवा चालू करायची आहे. ती म्हणजे जिथे पाण्याची व्यवस्था नाही तिथे जाऊन कित्येक लोकांची तहान भागवण्याचा निर्णय मी घेतला आहे. जे तहानलेले आहेत त्यांचा आत्मा मी त्यांना पाणी देऊन शांत करणार आहे. लांबून लांबून चालत येणारी लोक माझ्या इथे पाणी पिऊन शांत होतील आणि मला आणि माझ्या कुटुंबाला, आपल्या सर्वांना मोठे मोठे आशीर्वाद देऊन मला आशीर्वादित करतील. आपल्या मुलाचे हे विचार ऐकून, हे स्वप्न ऐकून त्याचे वडील त्याचा हा निर्णय स्वीकारतात आणि जिथे जिथे पाण्याची व्यवस्था नाही तिथे तिथे पाण्याची व्यवस्था करून देतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे लोक दूर दूर ठिकाणावरून कर्मवीरचे पाणी पिण्यासाठी येत असतात. कर्मवीर मोठ्या श्रद्धेने आणि खूप मोठ्या प्रेमाने ही सेवा करत असत आणि अशी लोक कर्मवीरकडून पाणी घेऊन पित असत आणि ती लोक कर्मवीरला देखील चांगले चांगले आशीर्वाद देत असत की देव तुमचं भलं करो, प्रत्येक संकटातून तुमचं रक्षण करो, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मुलाबाळांना शांतता प्राप्त होऊ दे, तुमच्या मुलाबाळांची प्रत्येक संकटातून देव सुटका करू देत, हीच प्रार्थना असे काही व्यक्ती पाणी पिऊन त्यांचा आत्मा शांत झाल्यावर हे आशीर्वाद कर्मवीरला देत असत. असे आशीर्वाद मिळाल्यावर कर्मवीर खूप आनंदी होत असत. त्याला ही सेवा करून त्याच्या मनाला खूप शांती प्राप्त होत असे. प्रत्येक प्रकारचे समाधान त्याला या सेवेतून मिळत होते. एक दिवस अचानक ज्या ठिकाणी कर्मवीरने पाण्याची व्यवस्था केली होती तिथे यमराजचे 4 यमदूत कर्मवीर लोकांना पाणी देऊन त्यांची तहान भागवत असताना दिसतो. यमराजच्या त्या 4 यमदूतांना देखील खूप तहान लागलेली असते
आणि ते देखील ठरवतात की आपल्याला कर्मवीर जिथे पाणी देत आहे तिथे जाऊन पाणी प्यायचे आहे. आणि शेवटी यमराजचे यमदूत मनुष्याचा वेश धारण करतात आणि कर्मवीरकडे पाणी प्यायला जातात आणि कर्मवीरला विनंती करतात की कृपया आम्ही खूप लांबून आलो आहे आणि आता आम्हाला प्रचंड तहान लागली आहे. कृपया तुम्ही आम्हाला पाणी देऊन आमची तहान भागवावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि कर्मवीर देखील मोठ्या प्रेमाने त्या यमाच्या 4ही यमदूतांची त्यांना पाणी देऊन तहान भागवतो आणि यमदूत तिथून निघून जातात. काही कालावधीनंतर पुन्हा तेच यमदूत कुणाचा तरी आत्मा घेऊन जाण्यासाठी तिथे आलेले असतात. आणि आत्मा घेऊन जाताना कर्मवीर ज्या ठिकाणी पाणी देत असे त्या ठिकाणी जातात आणि पुन्हा माणसाचा म्हणजेच मनुष्याचा वेश धारण करून कर्मवीरकडे पाणी देण्याची विनंती करतात. कर्मवीर आता त्या यमदूतांना ओळखतो आणि त्याला ओळख पटते की मागच्या वेळी हेच यमदूत म्हणजेच हे मनुष्य आपल्याकडे पाणी प्यायला आले होते आणि आता देखील तेच पाणी प्यायला आपल्याकडेच आले आहेत. मग कर्मवीर त्या 4ही यमदूतांना विचारतो की भाऊ, आपण कुठून आला आहात? काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला पाहिलं होतं. तुम्ही माझ्याकडेच पाणी प्यायला आला होतात ना? कृपया तुम्ही मला सांगू शकाल का की तुम्ही कुठे राहता, कुठून आला आहात आणि तुमचं काय काम आहे? कर्मवीरचे हे प्रश्न ऐकून यमाचे ते यमदूत म्हणाले की दादा, आम्ही व्यापारी आहोत. आम्ही व्यवसाय करतो. आम्ही आमचा माल विकण्यासाठी गावोगावी फिरत असतो. आम्ही खूप दूरच्या भागात राहतो आणि असंच दिवसभर फिरत असतो. त्यावर कर्मवीर म्हणाला, बरं बरं, अतिशय उत्तम, ठीक आहे. तेव्हा कर्मवीर म्हणतो की तुम्ही दिसायला मला खूप चांगले वाटत आहात. काय तुम्ही माझ्याशी मैत्री करू शकता का? मग यमाचे यमदूत म्हणतात की ठीक आहे दादा, आम्ही तुझ्याशी मैत्री करायला तयार आहोत. आणि भक्तांनो, दिवसेंदिवस कर्मवीर आणि यमाच्या यमदूतांची मैत्री खूप चांगल्या प्रकारे घट्ट होते. कर्मवीर आणि यमदूतांमध्ये आपुलकीचे नाते निर्माण होते. मग तेव्हापासून जेव्हा जेव्हा यमाचे यमदूत त्या शहरात त्या नगरात येत असतात तेव्हा तेव्हा नक्कीच वेळ काढून कर्मवीरने जिथे पाण्याची व्यवस्था केलेली होती तिथे पाणी प्यायला जात असतात आणि बऱ्याच गप्पा मारत असतात. असंच एक दिवस यमराज त्यांच्या यमदूतांना सांगतात की उद्या आपल्याला कर्मवीर नावाच्या एका व्यक्तीला मारायचे आहे. ही गोष्ट ऐकून यमाच्या यमदूतांना खूप जास्त दुःख होतं. त्यांना कर्मवीरबद्दल खूप वाईट वाटतं की अक्षरशः त्यांच्या डोळ्यातील पाणी त्या दिवशी थांबलं नाही. यमराज आपल्या यमदूतांपैकी सर्वात लहान यमदूताला आदेश देतात की उद्या ठीक 12 वाजता तुला शेषनाग बनवून कर्मवीरला डसायचे आहे. आणि बाकीचे 3 यमदूत कर्मवीरचा आत्मा आणण्यासाठी तिथे जातील. यमराजचा हा आदेश ऐकून या 4ही दूतांना खूप दुःख झालेलं असतं. त्यांना हे सर्व करायचं नसतं, पण शेवटी हा यमराजांचा आदेश होता आणि तो त्यांना पूर्ण करायचा होता, त्यांची इच्छा नसतानाही. यमराजचे हे 4ही यमदूत धावा घेत लगेचच कर्मवीरकडे जाऊन पोहोचतात आणि कर्मवीरला पाहून ते 4ही यमदूत रडण्यास सुरुवात करतात, कारण त्यांना खूप दुःख झालेलं होतं. ते अश्रूंद्वारे वाहत होतं. त्या 4 यमदूतांपैकी सर्वात शेवटचा यमदूत, सर्वात लहान यमदूत जोरजोराने रडण्यास सुरुवात करतो. शेवटी त्याचा जवळचा मित्र मृत्यू पावणारा असतो. त्यांचे हे दुःख पाहून कर्मवीर त्यांना विचारतो, अरे झालं तरी काय? तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्याने का रडत आहात? कुणीतरी काहीतरी सांगा. या शहरात किंवा या नगरात तुम्हाला कुणी त्रास देते का? तुम्हाला कोणापासून काही त्रास होत आहे का? जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर मी त्यांना काही क्षणातच लटकवू शकतो. तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही. माझे वडील या नगराचे मोठे शेठ आहेत. तेव्हा ते 4ही यमदूत म्हणतात, अरे दादा, असं काहीच नाही. आम्हाला या शहरात
कुणापासूनही कुणाचाच त्रास नाही. मग तेव्हा कर्मवीर म्हणतो, मग तुम्ही इतकं रडण्याचं आणि तुमच्या दुःखाचं कारण तरी आहे काय? कर्मवीरचे हे सर्व बोलणे ऐकून सर्वात लहान यमदूत पुन्हा जोरजोराने रडू लागतो. त्या बिचाऱ्याचं कर्मवीरवर खूप जास्त प्रेम असतं. त्यांची खूप जास्त घट्ट मैत्री असते आणि कर्मवीरने देखील सर्वात लहान यमदूताला खूप जास्त माया लावलेली असते. शेवटी कर्मवीर जोरात आणि रागाने म्हणतो, मला तुमच्या सर्वांच्या दुःखाचं कारण समजलंच पाहिजे, नाहीतर काही खरं नाही. तेव्हा यमराजाचे यमदूत म्हणतात की ठीक आहे मित्रा, तू इतका आग्रह धरतच आहेस तर आम्ही तुला खरं काय ते सांगून टाकतो. तेव्हा यमराजाचा एक यमदूत म्हणतो की आम्ही या शहरात लोकांचे मृत्यू झालेले आत्मे नेण्यासाठी येत होतो. आम्ही यमराजचे यमदूत आहोत, पण आम्हाला जेव्हा जेव्हा तहान लागायची तेव्हा तेव्हा आम्ही तुझ्याकडे मनुष्याचा वेश धारण करून तुझ्याकडे पाणी पिण्यासाठी येत होतो. पाण्याच्या निमित्ताने आपली भेट झाली, मग त्याचे रूपांतर मैत्रीत झाले आणि आता आपली मैत्री खूप घट्ट झाली. त्यातील एक छोटा यमदूत म्हणतो की कर्मवीर, मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम केले आहे. आम्ही यमराजाचे यमदूत आहोत आणि उद्या आम्हाला यमराजाने दिलेल्या आदेशाप्रमाणे तुला मारायचे आहे. यमराजाचा सर्वात लहान यमदूत म्हणतो की मित्रा, मला माफ कर, पण उद्या ठीक 12 वाजता मी शेषनागाचा अवतार धारण करून तुला मारण्यासाठी, तुला डसण्यासाठी तिथे येणार आहे. आम्हाला खरं तर खूप वाईट वाटत आहे की उद्या आम्ही तुझ्या जीवाचा पराभव करून तुझा आत्मा घेऊन जायला येणार आहोत. खरंच आम्हाला माफ कर. हे ऐकून कर्मवीरला थोडी भीती वाटली. तो प्रेमळ स्वामी भक्तांनो, हे ऐकून कर्मवीरला थोडी भीती वाटली. तो 2 मिनिटं विचारातच गेला, पण नंतर तो कर्मवीर त्या यमदूतांना म्हणाला की ठीक आहे मित्रांनो, तुम्ही मला खूप हिम्मत करून ही गोष्ट सांगितली आहे. मला तुमचा अजिबात राग आला नाही. तुम्ही यमराजांनी सांगितल्याप्रमाणे तुमचे काम करण्यासाठी उद्या तयार राहा. तेव्हा यमाचे यमदूत म्हणतात की मित्रा, आम्हाला खरंच माफ कर. आम्हाला असे करण्याची इच्छा अजिबात नाही, पण यमराजांचा असा आदेश आहे. तेव्हा कर्मवीर, तू लक्षात ठेव की उद्या तुला काहीच त्रास होईल असं आम्ही अजिबात वागणार नाही. आम्ही तुला कोणत्याही प्रकारचा कसलाही त्रास होऊ देणार नाही. मग यमराजचा सर्वात लहान यमदूत म्हणतो की उद्या ठीक 12 वाजायला 10 मिनिटे कमी असताना मी शेषनागाचं रूप धारण करून तुझ्या घरी येईन आणि 12 वाजायला 10 मिनिटे कमी असताना मी तुला साधीन आणि बरोबर 10 मिनिटांमध्ये तुझा मृत्यू होईल. हे सर्व ऐकून कर्मवीर म्हणतो की मित्रांनो, काहीच हरकत नाही. मी माझ्या मृत्यूचा स्वीकार करण्यासाठी उद्या तयार आहे. तुम्ही देखील तुमचे काम करण्यासाठी उद्या माझ्या घरी या. आणि कर्मवीर आपल्या यमदूतांना शेवटचे पाणी माझ्या हातून प्या असं बोलतो आणि त्याच्या हातून पाणी प्यायला देतो आणि घरी निघून येतो. काही दिवसांपूर्वीच कर्मवीरचं लग्न झालेलं असतं. कर्मवीरला खूप सुंदर, आध्यात्मिक आणि दयाळू पत्नी मिळालेली असते. घरी गेल्या गेल्या कर्मवीरचे वडील आणि त्याची पत्नी त्याला दिसतात, पण तो एका शब्दानेही त्याच्या पत्नीला किंवा त्याच्या वडिलांना उद्या माझा मृत्यू होणार आहे असे सांगत नाही. त्या दिवशी झोपून कर्मवीर दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे करून आपल्या पत्नीला भेटण्यासाठी पायऱ्यांवरून चढत असतो आणि तितक्यात कर्मवीरला त्या पायऱ्यांवर यमराजचा यमदूत म्हणजेच नागाचा अवतार घेऊन बसलेला यमदूत दिसतो. कर्मवीरला कळून चुकते की हा यमराजाचा यमदूत आहे. नागाचा वेश धारण करून तो मला चावण्यासाठी इथे आलेला आहे. कर्मवीर त्या शेषनागाला म्हणतो की मित्रा, मी तुला ओळखले आहे. तू मला चावण्यासाठी इथे आला आहेस, पण तू 12 वाजायची वाट बघत आहेस. माझ्या हातात काहीच तास, काहीच मिनिटे शिल्लक आहे. 12 वाजायला 10 मिनिटे असताना तू मला चावशील आणि मग माझा मृत्यू होईल. मी माझा मृत्यू स्वीकारण्यासाठी तयार आहे.
पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. आणि शेषनाग देखील मान हलवून कर्मवीरला उत्तर देतो. आणि नेमकं कर्मवीरचं हे बोलणं पाठीमागून त्याची पत्नी ऐकत असते. आणि कर्मवीर आणि नागाचं सर्व बोलणं कर्मवीरच्या पत्नीला आता समजलेलं असतं. कर्मवीरच्या पत्नीला देखील आता समजून चुकलेलं असतं की आपला पती आता काहीच वेळात मृत्यू पावणार आहे. तिला ही गोष्ट सहन होत नाही. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. शेवटी ज्या व्यक्तीवर प्रेम केलं तोच व्यक्ती आज सोडून जाणार आहे हा विचार करत कर्मवीरची पत्नी देवाच्या समोर जाऊन उभा राहते आणि देवाला जाब विचारते की देवा, तू माझ्या आयुष्यात इतकं वाईट का करत आहेस? मी असं कोणतं पाप केलंय की तू माझ्या आधी माझ्या पतीचा मृत्यू करत आहेस? तू मला दयाळू देव वाटत होतास, पण आज माझी भक्ती खोटी ठरली म्हणून तू माझ्या पतीला मारत आहेस. तू खोटा देव आहेस. मला विधवा करून तुला काय आनंद मिळणार आहे? माझं लग्न काही दिवसांपूर्वी झालं आहे. अरे देवा, संसार काय असतो हे देखील मी पाहिलं नाही. इतके वर्ष मी तुझी आराधना केली, तुझी सेवा केली, पण तुझ्या सेवेचं फळ तू मला असं देशील असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. असे कित्येक प्रश्न कर्मवीरची पत्नी रागारागात देवाला विचारत असते. इकडे कर्मवीरची मृत्यूची वेळ जवळ येत होती आणि यमदूतांचा नाग कर्मवीरला चावण्यास तयार होता. आणि तितक्यातच कर्मवीरच्या घराचा दरवाजा वाजतो. कर्मवीरच्या नगरात एका विधवा स्त्रीने एका बाळाला नुकताच जन्म दिलेला असतो. तिला भयंकर प्रचंड भूक लागलेली असते. ती विधवा तिच्या वडिलांकडे राहायला असते. तेव्हा ती विधवा स्त्री तिच्या वडिलांना म्हणते की बाबा, मला प्रचंड भूक लागलेली आहे आणि मला आता काहीतरी खायला द्या. तेव्हा त्या विधवा स्त्रीचे वडील म्हणतात की अगं बाई, मीच दारोदार हिंडून भीक मागतो, पण मला भीक मिळत नाही. आता तुला कशा प्रकारे खायला देऊ? तेव्हा त्या विधवा स्त्रीला राग येतो आणि ती रागातच तिच्या वडिलांना म्हणते की बाबा, तुम्ही जर मला खायला आणून देणार नसाल तर ठीक आहे, मी या बाळालाच खाऊन टाकते. आपल्या मुलीचं हे असं बोलणं त्या वडिलांना सहन होत नाही आणि मग ते वडील रडत रडत म्हणतात की थोडा वेळ थांब, मी नगरात जाऊन भीक मागून कुठे काय खायला भेटतं का ते बघतो आणि लगेचच तुला खायला आणून देतो, पण तू या बाळाला काहीच करू नकोस. त्या विधवा बाईचे वडील नगरात येतात आणि दारोदारी भीक मागायला सुरुवात करतात. भक्तांनो, तुम्हाला एक म्हण माहीतच असेल, रोज मरी तिथे कोण रडी. दारात रोजच्या रोज भिकारी जातो, त्याला कुणीही काहीही खायला देत नाही. तीच परिस्थिती या वृद्ध माणसाबरोबर झाली होती. कारण तो दररोज प्रत्येक घरात भिक्षा मागत असे. त्याला पर्यायच नव्हता. भिक्षा मागून तो त्याच्या पोटाचे अनुसरण करत असे. पण त्या दिवशी भिक्षा मागण्यासाठी जसा इतरांच्या घरी तो जात असे तसं सर्वांनी दरवाजे बंद केले. काही वेळाने तो भीक मागत मागत कर्मवीरच्या घरी आला. काही क्षणात नाग कर्मवीरला डंक मारणारच होता. भिकारी कर्मवीरच्या दारात आला आणि भीक मागू लागला. काहीतरी खायला द्या अशी विनंती करू लागला. तो म्हणू लागला की माझ्या मुलीने नुकत्याच एका बाळाला जन्म दिला आहे. तिला प्रचंड भूक लागली आहे, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की कृपया काहीतरी खायला द्या. जर आज माझ्या मुलीला अन्न मिळाले नाही तर ती म्हणत आहे की मी माझ्या बाळालाच खाऊन टाकीन आणि ते मला बघवणार नाही. माझ्यावर कृपा करा आणि मला थोडेसे अन्न द्या. तुम्हाला देव कशाचीच कमी पडू देणार नाही. नेहमी तुम्हाला तो सुखी ठेवेल. माझ्यावर कृपा करा, पण आज मला अन्न द्या अशा विनवण्या तो करत होता. तो भिकारी लगेचच ते अन्न घेतो आणि कर्मवीरच्या पत्नीला खूप मोठे मोठे आशीर्वाद देऊन धावत धावत आपल्या मुलीजवळ येऊन पोहोचतो. खूप आनंदाने हे अन्न तो भिकारी व्यक्ती आपल्या मुलीला खाऊ घालतो आणि त्या मुलीचा आत्मा शांत करतो. 36 प्रकारचे अन्न खाऊन ती विधवा स्त्री खूप शांत होते आणि आपल्या वडिलांना विचारते की इतके चांगले चविष्ट अन्न तुम्हाला कुणी दिले? तेव्हा
तो भिकारी व्यक्ती उत्तर देतो की एका नगरात एक शेठ आहे. त्याच्या मुलाच्या पत्नीने हे 36 प्रकारचे अन्न मला दिले आणि आज तिच्यामुळे तुझा आत्मा शांत झाला, तुझं बाळ वाचलं. तेव्हा त्या भिकारी व्यक्तीची मुलगी आशीर्वाद देते की ज्या बाईने हे 36 प्रकारचे अन्न मला दिले आहे त्या बाईचा पती नेहमी अमर राहू देत. अमर राहू देत म्हणजे त्याला जन्मोजन्मी आयुष्य मिळू देत असा आशीर्वाद तिने त्या क्षणी दिलेला होता. आणि काहीच वेळात भगवान श्रीहरी विष्णूंचे सिंहासन जोरजोरात हलू लागते, कारण त्या भिकारी विधवा महिलेने आशीर्वाद दिलेला असतो की त्या बाईचा पती नेहमी अमर राहू देत. आणि काहीच क्षणात त्या बाईचा पती म्हणजेच कर्मवीरला मृत्यू येणार असतो. हा आशीर्वाद तिच्या आत्म्यातून निघालेला असतो, जो थेट भगवान विष्णूंपर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून भगवान विष्णूच्या सिंहासनाची जोरजोरात हालचाल सुरू असते. तेव्हा भगवान विष्णू नारदाला बोलवतात आणि विचारतात की माझा कोणता तरी भक्त मरणाच्या दारात पोहोचला आहे, कृपया तुम्ही पृथ्वीवर जाऊन पाहावे. आणि नारद धावत धावत पृथ्वीवर येऊन पाहतात तर काय, काही क्षणात कर्मवीरला यमराजाचा नाग डंक मारणार असतो आणि त्याचा मृत्यू होणार असतो. आणि तसंच एका विधवा महिलेकडून तो कायम अमर राहू देत असा आशीर्वाद कर्मवीरला प्राप्त झालेला असतो, तो देखील कर्मवीरच्या पत्नीमुळे. त्याचा जीव आता वाचलाच पाहिजे. नारद ही परिस्थिती पाहून भगवान विष्णूंकडे पुन्हा जातात आणि ही सर्व कथा भगवान विष्णूंना सांगतात. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की कर्मवीरच्या मृत्यूमध्ये आणि त्या विधवा महिलेने दिलेल्या आशीर्वादांमध्ये कर्माचा समावेश आहे. कर्मवीरच्या घरी 12:10 होतात आणि शेषनाग कर्मवीरला डंक मारायला सुरुवात करतो. नागाने कर्मवीरला पहिला डंक मारतो, पण कर्मवीरला 1% थोडाही फरक पडत नाही. कर्मवीरला काहीच झालेलं नसतं. पुन्हा यमाच्या नागाने कर्मवीरला दुसरा डंकही मारला, परंतु कर्मवीरला थोडाही फरक पडला नाही. यमाचा नाग म्हणजेच तो यमदूत विचार करू लागला की कित्येक लोक माझ्या एका डंकाने एका झटक्यात मृत्यू पावतात, पण कर्मवीरच्या बाबतीत असे का होत नाही. मग पुन्हा यमाच्या नागाने कर्मवीरला जोरात आणि रागात डंक मारण्यास सुरुवात केली, पण तरीही कर्मवीरला काडीचाही फरक पडला नाही. कर्मवीर इतके डंक खाऊनही तो ठणठणीत होता. कर्मवीरला भरपूर वेळा चावा घेऊनही कर्मवीरला काहीही होत नसते, कारण त्या विधवा महिलेने तसा आशीर्वाद दिलेला असतो. त्यामुळे भगवान विष्णूंनी त्याचे मरण टाळलेले असते. सकवा सांगत असलेली कथा सकवी अतिशय शांतपणे ऐकत असते. सकवा सकवीला म्हणतो की आता शांतपने ही कथा पूर्ण ऐक. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आता तुला मिळणार आहेत. सकवा सकवीला म्हणतो की तुझा पहिला प्रश्न होता की सर्वात मोठी शक्ती कोणती आहे, तर ऐक, सर्वात मोठी शक्ती ही आहे. सर्वात मोठी शक्ती ही आहे की लोकांनी किंवा इतर कुणीही दिलेला आशीर्वाद सर्वात मोठी शक्ती ठरतो. हा आशीर्वाद देणारे आपले आई वडील असतील, आपले काका काकी असतील, आपले मामा मामे असतील, आपल्या घरचे सर्व मंडळी ठरू शकतात, किंवा आपण ज्या समाजात वावरतो ती मंडळी किंवा कुणीही आपल्याला आशीर्वाद देऊ शकतं. सर्वात मोठी शक्ती आशीर्वाद आहे. या संसारातील सर्वात मोठी शक्ती जी आहे, जी आपल्या आत्म्यातून परमात्म्यामध्ये लीन होऊन जाईल. परमात्म्यामध्ये लीन होणे ही सर्वात मोठी शक्ती आहे, जी यमराजाला देखील रोखून ठेवते. हाच आशीर्वाद नवजात बाळाला जन्म दिलेल्या त्या महिलेने कर्मवीरच्या पत्नीला दिलेला होता की हिचा पती नेहमी अमर राहू देत. या आशीर्वादामुळेच कर्मवीरचा मृत्यू टळला गेला आणि यमदूत देखील परत केले. सकवीचा दुसरा प्रश्न होता की सर्वात मोठा धर्म कोणता आहे, तर सर्वात मोठा धर्म आहे की ज्यांना खरी गरज आहे त्यांना दान देणे.
जिथे काहीच गरज नाही तिथे तुम्ही मोठेपणा करून दान करत असाल तर त्या गोष्टीला काहीच महत्त्व उरणार नाही, हे लक्षात घ्या. नंतर चकवा चकवीला म्हणतो की सर्वात मोठे दान काय आहे असा देखील तू प्रश्न केला होतास, तर ऐक, सर्वात मोठे दान कोणते आहे? तर सर्वात मोठे दान हे अन्नदान आहे. भुकेल्याला अन्न देणे हे सर्वात मोठे दान आहे. परमेश्वर तुमचे कितीही मोठे पाप नष्ट करून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो जेव्हा तुम्ही अन्नदान करता. म्हणून अन्नदानापेक्षा सर्वात श्रेष्ठ दान कोणतेही नाही. जेव्हा आपण भुकेल्याला अन्न देऊन त्यांचा आत्मा शांत करतो तेव्हा ती शक्ती यमदूतांनाही पळवून लावते. हा पवित्र आणि अटल सत्याचा आशीर्वाद असतो. म्हणूनच सर्वात मोठे दान हे अन्नदान आहे, हे कधीही विसरू नका. चकव्याने चकवीला तिच्या 3ही प्रश्नांची उत्तरे दिलेली असतात. प्रेमळ स्वामी भक्तांनो, मी आशा करते की तुम्हाला देखील या 3ही प्रश्नांची उत्तरे मिळाले असतील आणि या कहाणीतून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं असेल. ही कहाणी कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. तुम्हाला ही कथा आवडली असल्यास एक लाईक नक्कीच करा. परमेश्वर नेहमी तुम्हाला सुखी ठेवू देत आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू देत, हीच स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.